हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की टी एनचा फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, या फॉर्म्युल्याचा काय यूज होता की आपल्याला लास्ट टर्म जर फाइंड आउट करायचं असेल सिक्वेन्समधली तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा? टी एन. मग फाइंड आउट करायसाठी कशाची गरज होती? एची, एनची आणि डी. त्यामध्ये आपण पाहिलं आहे की ए मीन्स, एन मीन्स अँड डी मीन्स. ए मीन्स फर्स्ट टर्म, एन मीन्स नंबर ऑफ टर्म्स and d means difference between two terms. ओके, आता काय करायचं आपल्याला की सपोज 2, 4, 6, 8 अप टू ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्समध्ये 2, 4, 6, 8 मग फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. आणि आपल्याला जर सपोज 10th टर्म फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करतो होतो की टी एनचा फॉर्म्युला यूज करत होतो. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फाइंड आउट द एस एनचा फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट टॉईस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. यामध्ये मग एस एन काय आहे तर एस एन म्हणजे सम ऑफ द टर्म्स. ओके, sum of the terms. Sn is equal to, Sn means sum of the terms, n means number of terms, a means first terms, d means difference between two terms. Okay, Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. Sn means sum of the terms. N means number of terms, a means first term and d means डिफरन्स बिटवीन टू टर्म्स. मग एस एन जर फाइंड आउट करायचं जर असेल तर आपल्याला कशाची गरज आहे? एनची, एची अँड डीची. ओके, आणि यू नो व्हेरी वेल एन मीन्स, ए मीन्स अँड डी मीन्स. फॉर एक्झाम्पल सपोज 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. ओके, मग ही जी सिक्वेन्स आहेत या सिक्वेन्समध्ये 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आणि 18 या पूर्ण याची आपल्याला काय करायचे आहे? सम. फाइंड आउट द टोटल ऑफ दी सिक्वेन्स. मग 4 प्लस 6 10, 10 प्लस 8 18, 18 प्लस 10 28, 28 प्लस 12 40, 40 प्लस 14 54, 54 प्लस 16 70 प्लस 18 88. मग असं आपण करण्यापेक्षा युजिंग दिस फॉर्म्युला आपण टोटल फाइंड आउट करू शकतो. ओके, काय एस एन यूज दिस फॉर्म्युला. एस एन इज इक्वल टू टॉईस एन बाय 2 इन ब्रॅकेट टॉईस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. व्हॉट इज फाइंड आउट? एस एन. ओके, एस एन मीन्स यस. N means number of terms. N, how many terms? A 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Okay, means N is equal to 8. Next, A is equal to, A means first terms, A is equal to 4 and the D is equal to, D means the difference between two terms. What is difference between two terms? 8 minus 6 is equal to 2. That's why D is equal to 2. So now all values put in this formula and calculate the Sn. Okay, so value of n 8 by 2 in bracket twice a, value of a 2. Okay, 2 into 4 plus n, value of n 8 minus 1 into value of d 2 and then calculate.
ओके. सो व्हॉट इज फाईन टोटल ऑफ द टर्म्स, सम ऑफ द टर्म्स, अशा टाईपचे जर क्वेश्चन जर असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, एस एनचा. ओके. मग एस एन फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आपल्याला, एन ए अँड डीची. मग एनची व्हॅल्यू मीन्स नंबर ऑफ टर्म्स, किती टर्म्स आहे 1 2 3 4 5 6 7 8, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एन. ए मीन्स फर्स्ट टर्म्स ऑफ द सिक्वेन्स means a is equal to 4. D means difference between two terms, difference between two terms is the 2. 6 minus 4 8 minus 6. ओके. मग एस एन जर फाइंड आउट करत, एस एन मीन्स सम ऑफ द टर्म्स. मग एस एन फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आहे, एन ए आणि डीची. ओके. आणि एन ए डीच्या व्हॅल्यू कुठून घ्यायच्या, सिक्वेन्समधून. ओके. कधी कधी मग होऊ शकते की ए फाइंड आउट करा, मग आपल्याला दिलेलं काय राहील, एस एन एन आणि डी. मग एस एन एन आणि डी जर दिलेलं असेल तर मग एस एनचा फॉर्म्युला यूज करायचा, तिथून पण ए फाइंड आउट करू शकता. डी फाइंड आउट करायचं असेल आणि एस एन जर गिवन असेल तर एस एनचा फॉर्म्युला यूज करायचा. ए फाइंड आउट करायचा, एन फाइंड आउट करायचा आहे, पण एस एन जर गिवन असेल तर एस एनचा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. आपण एन ए डीच्या व्हॅल्यू आपण टी एनच्या फॉर्म्युल्यामधून सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओके. पण जर टी एन जर गिवन असेल तर टी एनचा फॉर्म्युला यूज कराल आणि एस एन जर गिवन असेल तर एस एनचा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करायचा, एस एनचा. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल राहू शकते, 1 तारखेला आपण 2 रुपये डिपॉझिट केले, 2 तारखेला आपण 4 रुपये केले, 3 तारखेला 6 केले, 4 तारखेला 8 केले, 5 तारखेला 10 केले. तर असं पूर्ण मंथली किती रुपये सेव्ह होईल. मग पूर्ण मंथली किती रुपये सेव्ह होईल म्हणजेच सम ऑफ द ऑल टर्म्स, आणि मग हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. कधी कधी असं होऊ शकते, एका रोमध्ये 2 झाडं लावले, दुसऱ्या रोमध्ये 4 लावले, तिसऱ्यामध्ये 6 लावले, चौथ्यामध्ये 8, असं करत सो ऑन, असं 25 रोमध्ये किती झाडं होईल असे पण एक्झाम्पल राहू शकते. तर असे एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं त्याच्यावर डिपेंड आहे तुमचा युजिंग दिस फॉर्म्युला. ओके. या फॉर्म्युल्याशी रिलेटेड आपण काही एक्झाम्पल पाहूया. स्टुडंट, हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजलं असेल की एस एन चा फॉर्म्युला कधी यूज करायचा आणि टी एनचा कधी यूज करायचा. ओके. आता याच्याशी रिलेटेड जे एक्झाम्पल आहे आपण टी एन सी रिलेटेड बिफोर व्हिडिओमध्ये बघितलं आहे, आता आपण एस एन सी रिलेटेड बघूया. एस एन मीन्स सम ऑफ द टोटल ऑफ द हाऊ मेनी लाईक दॅट. ओके. एक्झाम्पल इज दॅट फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. काय फाइंड आउट करायचं आहे, सम कोणाची, नॅचरल नंबर. सो नॅचरल नंबर, सो लॉट्स ऑफ नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1, खूप सारे आहे, पण तेवढे यायचे आहे का, नाही. किती याची करायची आपल्याला, 1 to 20 नॅचरल नंबरचे आपल्याला सम करायचे आहे. सो इन दॅट सोल्युशन द नॅचरल नंबर आर 1 2 3 4 अप टू पण कुठपर्यंत करायचे आपल्याला, 20 पर्यंत. सो लास्ट नंबर इज द 20. ओके. मग काय फाइंड आउट करायचं आपल्याला, सम कोणाची, नॅचरल नंबरची. मग सम फाइंड आउट करायचं, मग समचा फॉर्म्युला कोणता, एस एन. मग एस एनवाला आपण फॉर्म्युला यूज करू. मग एस एनच्या फॉर्म्युल्यासाठी कशाची गरज आपल्याला, एची, डीची आणि एनची. सो फर्स्टली राईट द ए डी एन. ओके. हियर A is equal to, A means the first term is the 1, D means difference between natural number, any two natural number, 1. Okay. And how many numbers means n, how many numbers, 20 numbers. Okay. Last ला 20 आहे म्हणून 20 नंबर का नाही, 1 2 3 up to 20, that is the 20. Now use the formula Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. Now put the value of n 20 by 2 in bracket twice into value of a 1 plus value of n means number of terms, how many, 20 minus 1 into d is the difference 1. Now calculate properly. 20 by 2 10. Okay, in bracket 2 into 1 2 plus solve this bracket, 20 minus 1 19. Okay, 19, relation between 19 into 1. Okay, so you can write
10 in bracket 2 plus 19 ones are 19. Okay, now calculate 10, 19 plus 2, 21 means 21 is equal to 10 into 21, 210. So Sn, okay, Sn means but sum of the numbers, but how many numbers? 20. So you can write S20. Okay, and your answer is the S20. So you can write lastly the sum of natural number are to 10. Okay, so what is find out? So depend upon, if find out the sum of the natural number, sum of the any number, sum of the terms, total of the terms, so that time you can use the formula of Sn. Okay, या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण सेकंड क्वेश्चन बघू. स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन 3, 5, 7, 9 up to 29, that is the sequence. Find the sum of the terms. Okay, find the sum of the terms. मग sum of the terms mean use this formula Sn. मग Sn फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आपल्याला? A, D and N. ओके, मग ADN ची गरज आहे आपल्याला. मग A फ्रॉम द सिक्वेन्स A means फर्स्ट टर्म इज द 3, that is the value of A. D means difference between two terms, that is the value of D 2. and N means how many numbers. ओके, पण आपल्याला नंबर्स माहीत आहे का? 1, 2, 3, 4 अप टू कुठपर्यंत माहीत आहे का? नाही. म्हणजे आपल्याकडे Nची व्हॅल्यू नाही आहे. मग Nची व्हॅल्यू जर नाही आहे मग काय करायला लागेल? मग दुसरी व्हॅल्यू आपल्याकडे कोण आहे? 29 इज द लास्ट टर्म इज द Tn. मग कशाची व्हॅल्यू आपल्याकडे? Tnची. ओके, पण आपल्याला गरज कशाची आहे? Nची. फाइंड आउट काय करायचं आहे? Sn फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आहे? A, D and Nची. मग आपल्याकडे कोण आहे? A आहे, दॅट इज द फर्स्ट टर्म. D मीन्स लास्ट टर्म्स, सॉरी डिफरन्स बिटवीन टू टर्म्स. आणि N मीन्स नंबर ऑफ टर्म्स, पण नंबर ऑफ टर्म्स आपल्याला माहीत आहे का? नाही. मग दुसरं काय माहीत आहे आपल्याकडे? Tn. मग Tnचा फॉर्म्युला यूज करायचा. Tnच्या फॉर्म्युल्यामधून N फाइंड आउट करायचा आणि नंतर A, D आणि N ची व्हॅल्यू काय करायची? इथे पुटअप करायची. ओके, अदरवाईज आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला काय की Sn इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. म्हणजे फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. आपल्याला फर्स्ट टर्म माहीत आहे, लास्ट टर्म माहीत आहे, पण N व्हॅल्यू माहीत आहे का? नाही. पुन्हा आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. सो दॅट्स वाय फर्स्टली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द N. मग N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची युजिंग द Tn फॉर्म्युला. आफ्टर दॅट A, D, N व्हॅल्यू पुट इन दॅट फॉर्म्युला. ओके, सो फर्स्टली फाइंड आउट द Tn. मग असे सुद्धा आपल्याला 2 फॉर्म्युले सुद्धा यूज करावं लागेल. सो डिपेंड अपॉन द गिवन व्हॅल्यूज. ओके, सो A इज इक्वल टू 3, D is equal to 2 means difference between, and there is no given N. So what is given? Last term is the 29. So Tn is equal to 29. Okay, now use the formula. Tn is equal to A plus N minus 1 into D. Now put the value. A is equal to 3 plus value of N minus 1 into D 2. and Tn is the last term is given 29. इथून आपल्याला काय कशाची व्हॅल्यू मिळून जाईल? N ची. आणि ही N ची व्हॅल्यू मिळाली त्यानंतर आपण इथे पुटअप करू. ओके, 29. नाव कॅल्क्युलेट 3 प्लस 2 इंटू, सॉल्व दिस ब्रॅकेट 2 इंटू N 2N प्लस मायनस 2 इंटू 1 2. ओके, 3 minus 2 1, 2N minus 1. 2n minus 1, 3 plus 2n minus 2, 3 minus 2, 1 means plus 1. Okay, and 29. This one transfer here, minus 1 is equal to 2n. So 2n is equal to 29 minus 1, 28, and n is equal to 28 divided by 2. N is equal to 14. Okay, N is equal to 14 means how many numbers in that sequence? 14. 1, 2, 3, 4 up to 29. How many numbers? 14. So now you get a value of the N. Now what is find out the sum of terms. The sum of terms means use this formula Sn.
Okay, if you use the SN formula, so you want value of n, value of a, and value of d. So now you have value of 3, value of d 2, and you get the value of n is equal to 14. So now value of a, value of d, and value of n now put here. Okay, so Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. Okay. Now value of n put here 14 by 2 in bracket twice into value of a 3, okay, plus value of n 14 minus 1 into d is equal to 2. Now 14 by 2 7, 2 3s are 6. Calculation is very important. ही टर्म्स आहेत, हिला पहिले कॅल्क्युलेट करा. ह्या ब्रॅकेट आहेत, याला पहिले कॅल्क्युलेट करा. याचं रिलेशन डी सोबत मल्टिप्लिकेशन आहे, याला याच्यासोबत मल्टिप्लाय करा. ओके, प्लस 14 minus 1 13 and into 2. Now 7, 6 plus 13 not, because the relation between this and this multiplication, so that's why 13 into 2 26. So 6 plus 26. Now calculate, firstly solve the bracket. 6 plus 26 is equal to 32. Okay, and now relation between this bracket and 7, what is relation? Product, multiplication. So 7 multiplied by 32, 7 2s are 14, 4 carry 1, 7 21 ने 22, 22, right now? Yes. So Sn, so number of terms 14. So your answer S14 is equal to 2. 7 2s are 14, 4 carry 1, 7 3s are 21 plus 1 22. So find the sum of the terms is 224, and that is your answer. Okay, so use this formula depend upon the given value. Okay, now in this question, find the sum of terms means find the Sn, but there is no given value of a, n and d. Value of a is given, d is given, but there is no given value of n. So what is given? The last term means the value of tn. Okay, so use the firstly formula of tn and calculate the value of n, and after that use this formula and put the value a, d and n and find the sum of the terms. Okay, हे जे क्वेश्चन आहे ते एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी वगैरे क्वेश्चन असतात. ओके, मग फाइंड आउट द सम मीन्स डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. आपल्याला जर एन फाइंड आउट करायचं असेल तर त्याला एडीएनची गरज आहे. मग आपल्याकडे एडीएन आहे का? मग आपल्याकडे ए आहे, डी आहे, पण एन नाही आहे. मग एनच्या बदली कोण आहे किंवा रिप्लेसमेंटमध्ये काय आहे? टी एन आहे. मग फर्स्टली यूज द टी एन फॉर्म्युला अँड फाइंड आउट द एन. ओके, सो स्टुडंट, नाउ थर्ड क्वेश्चन. What is question? Find the sum of 15th term of the given sequence. Okay, काय फाइंड आउट करायचे? सम फाइंड आउट करायचे आहे. कशाची? 15 टर्म्सची. नंबर ऑफ टर्म्स, व्हॉट इज 15? नंबर ऑफ टर्म्स 15 टर्म्सचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? सम फ्रॉम द गिवन सिक्वेन्स. व्हॉट इज सिक्वेन्स? 5 8 11 14. हाऊ मेनी टर्म्स? देर इज नो गिवन, बट 15 टर्म्सचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? सम फाइंड आउट करायचे आहे. मग सम जर फाइंड आउट करायचे आहे तर कोणता फॉर्म्युला यूज कराल तुम्ही? एसएनचा. व्हेरी गुड. कोणता फॉर्म्युला यूज कराल? एसएनचा. मग एसएन जर फाइंड आउट करायचं असेल तर किती टर्मचे सम फाइंड आउट करायचे आहे? 15. मग S15 काय फाइंड आउट करायचं आपल्याला? S15. मग एसएनचा फॉर्म्युला जर यूज करायचा आहे मग एसएन फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आहे? एची, डीची आणि एनची. एची, डीची आणि एनची. ए मीन्स फर्स्ट टर्म्स. So what is first terms from the sequence? 5 is the first term. Now difference between two terms 3. The value of D 3 and n means number of terms. How many terms? So there is the lots of term, but find the sum of the only 15 terms. So that's why number of term is the 15. Okay, काय फाइंड आउट करायचे आहे? सम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणत्या फॉर्म्युलाची गरज आहे? एसएन. मग एसएन फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आहे? ए डी एन. ए डी आणि एन. मग ए मीन्स फर्स्ट टर्म आहे का तुमच्याकडे? यस. डी मीन्स डिफरन्स बिटवीन टू टर्म्स आहे का तुमच्याकडे? यस. एन मीन्स नंबर ऑफ टर्म्स इन द सिक्वेन्स आहे का तुमच्याकडे? यस, 15 टर्म्स. ओके, सो नाउ यूज द फॉर्म्युला ऑफ द एसएन अँड पुट द व्हॅल्यू. सो राईट इन दिस वे.
A is equal to, A means first terms 5, D means difference between two terms 3, okay, and the n means number of terms, how many terms, lots of terms, but what is find out 15th term, so that's why n is equal to 15th. Now use the formula Sn is equal to n by 2 in bracket twice A plus n minus 1 into D. Now put the value properly and calculate. Okay, value of n 15 by 2, okay, in bracket twice into value of A 5 plus value of n 15 minus 1 into D value 3. Okay, now कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, 15 by 2 आहे, तर 15 by इथं जर समजा जर इवन नंबर जर असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट डायरेक्टली, बट देर इज द 50 ऑड नंबर, सो दॅट टाइम फर्स्टली कॅल्क्युलेट दिस साइड. ओके, सो 15 फॉर इझी मेथड 2 इन ब्रॅकेट 2 5 are 10, okay, 10 plus calculate firstly bracket 15 minus 1 14, relation between this and this multiplication. Okay, now again calculate 15 by 2 in bracket 10 plus 14 multiplied by 3 42, okay, is equal to, now solve this bracket 15 by 2 10 plus 52 42 52, okay. Now n, so that is n and value of n 15, so s15 is equal to, okay, write in this way, s15 is equal to value of 15 by 2 into 52, okay. याला जर कॅल्क्युलेट केलं तर तुमचा आन्सर कसं 7.5 असेल. ओके, आणि आपल्याला आणखी प्रॉब्लेम जाईल. मग अशा वेळेस काय करायचं, 15 by 2 into 52 आहे, so you can calculate 2 and 52 26, okay, so 15 multiplied by 26. Now you can calculate easily. Okay, 15 6 are 90, 0 9, 15 2 are 30, 30 plus 9 39, and that is your answer. So s15 is equal to 390. मग या सिक्वेन्समधील 5 plus 8 plus 11 plus 14 plus so on. Okay, so answer of s15 is equal to 390. Okay, या मेथडनी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की सम फाइंड आउट करत असताना एसएनचा फॉर्म्युला यूज घ्या, पण एसएनसाठी कोणाची गरज आहे, एडीएनची. जर तुमच्याकडे जर एडीएन जर असेल तर यू कॅन यूज डायरेक्टली दिस फॉर्म्युला, अदरवाइज यू कॅन यूज अनदर फॉर्म्युला टीएन. ओके, या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याच्याशी रिलेटेड जे एक्सरसाइज आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ओके, थँक्यू.